आपल्या स्टार एक्झाम्पलच्या मालिकेमध्ये आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील 10वे उदाहरण घेत आहोत। पहा इकडे गणित असं आहे, असे वर्ग समीकरण तयार करा की ज्यांची मुळे 2x वर्ग अधिक 2 कंसात p अधिक qx अधिक p वर्ग अधिक q वर्ग बरोबर 0 या समीकरणांच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग व वजाबाकीचा वर्ग असेल। हे गणित पुस्तकामधील सर्वात अवघड गणितापैकी एक आहे। पहा कसं आता हा प्रश्न अगोदर नीट समजून घ्या। प्रश्न काय आहे, असे वर्ग समीकरण तयार करा म्हणजे आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचे आहे। आपल्याला माहिती आहे की आपण वर्ग समीकरण तयार करताना कसं करतो, जर अल्फा आणि बीटा ही जर वर्ग समीकरणांची मुळे असतील तर ते समीकरण असतं x वर्ग अल्फा अधिक बीटाचा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 हे समीकरण असतं। हे समीकरण कधी असतं, जर अल्फा आणि बीटा ही समीकरणांची मुळे असतील तर। आता त्यांची काय इच्छा आहे की हे जे समीकरण आहे याची जी मुळे आहेत, याची जी मुळे येतील त्या मुळांच्या बेरजेचा वर्ग आणि वजाबाकीचा वर्ग असे 2 मुळे आहेत। मग थोडक्यात येथे हा जो अल्फा आहे ना, हा अल्फा तो नवीन समीकरण बनवण्याचा जो अल्फा आहे तो अल्फा कोण आहे, तर या समीकरणांच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग आहे। मग थोडक्यात समजा हे जे समीकरण आहे त्याच्या अल्फा आणि बीटा मुळे असतील, आपल्याला जे समीकरण बनवायचं आहे ते समीकरण कसं असणार आहे, त्याचा अल्फा हा अल्फा अधिक बीटाचा वर्ग असणार आहे नवीन समीकरणाचा, आणि अल्फा वजा बीटाचा वर्ग ही समीकरणांची मुळे आहेत। ही जे आपल्याला समीकरण बनवायचं आहे, जसं आता अल्फा आणि बीटा ही या समीकरणाची मुळे आहेत, तर आपल्याला जे समीकरण बनवायचं आहे त्या समीकरणाची ही मुळे आहेत। ध्यान ठेवा कोणती मुळे आहेत, अल्फा अधिक बीटाचा वर्ग आणि अल्फा वजा बीटाचा वर्ग। मग ह्या सूत्राप्रमाणे जे आपल्याला नवीन समीकरण बनवायचं आहे ते कसं होणार आहे, x वर्ग वजा नीट पाहते अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज, ही 2 मुळे आहेत। मग यांची बेरीज कशी होणार आहे, अल्फा अधिक बीटा त्याचा वर्ग अधिक अल्फा वजा बीटा त्याचा वर्ग x इथपर्यंत आलो, अधिक अल्फा गुणिले बीटा। अल्फा गुणिले बीटा म्हणजे मुळांचा गुणाकार, ही 2 मुळे आहेत त्यांचा गुणाकार म्हणजे अल्फा अधिक बीटा त्याचा वर्ग गुणिले अल्फा वजा बीटा त्याचा वर्ग बरोबर 0 हे समीकरण आपल्याला बनवायचं आहे। पहा नीट, आपल्याला हे समीकरण बनवायचं आहे कोणतं, x वर्ग वजा अल्फा अधिक बीटाचा वर्ग अधिक अल्फा वजा बीटाचा वर्ग x आणि अधिक अल्फा अधिक बीटाचा वर्ग गुणिले अल्फा वजा बीटाचा वर्ग हे समीकरण आपल्याला बनवायचं आहे। ध्यान ठेवा नीट हे समीकरण। मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे, या समीकरणांची मुळे जर अल्फा आणि बीटा असतील तर या सर्वच्या सर्व किमती आपल्याला काढणे गरजेचं आहे। आता मी पुसतो, ध्यान ठेवा कोणकोणत्या किमती काढायच्यात, अल्फा अधिक बीटाचा वर्ग अल्फा वजा बीटाचा वर्ग अल्फा अधिक बीटा गुणिले अल्फा वजा बीटा। पाहता इकडे पहा आपण असं करायचं आता 2x वर्ग अधिक 2 कंसात p अधिक qx अधिक p वर्ग अधिक q वर्ग बरोबर 0 या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर अल्फा अधिक बीटा, अल्फा बीटा कोण, या समीकरणाची मुळे अल्फा अधिक बीटा सूत्र कोणतं असतं, वजा b भागिले a म्हणजेच वजा
पहा अगोदर आपण याच्या किमती देऊन घेऊ आधी. पहा सांगा ए ची किंमत किती होणार 2, बी ची किंमत किती होणार 2 कंसात पी अधिक क्यू आणि सी ची किंमत काय होणार आहे पी वर्ग अधिक क्यू वर्ग. पहा इकडे नीट ए ची किंमत 2, बी ची किंमत होणार आहे 2 कंसात पी अधिक क्यू. एवढा मोठा बी आहे ध्यान ठेवा आणि हा एवढा मोठा सी आहे. नुसता क्यू वर्ग मांडायचा नाही, पी वर्ग अधिक क्यू वर्ग हा सी आहे. ए ची किंमत 2, बी ची किंमत 2 कंसात पी अधिक क्यू, सी ची किंमत पी वर्ग अधिक क्यू वर्ग. आता पहा बरे अल्फा अधिक बीटा म्हणजे काय असतो वजा बी छेद ए म्हणजे वजा बी किती आहे बघा बरे 2 कंसात पी अधिक क्यू भागिले 2, 2 2 गेले उत्तर आले वजा कंसात पी अधिक क्यू 2 2 गेले म्हणजेच उत्तर आलं वजा पी वजा क्यू. पहा अल्फा अधिक बीटा कोण आला वजा पी वजा क्यू. ध्यान ठेवा ही किंमत अल्फा अधिक बीटाची किंमत आहे वजा पी वजा क्यू. आता किंमत काढायची अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटा असतो सी छेद ए. आपल्या नेहमीच्या सूत्राप्रमाणे सी किती आहे पी वर्ग अधिक क्यू वर्ग छेद 2. येथे काय भाग वगैरे काय बसत नाही, उत्तर तेवढं ठेवायचं. आता आपल्याला मुख्य किमती कोणत्या हव्या होत्या अल्फा अधिक बीटा सापडला आणि अल्फा इंटू बीटा सापडला. आता ह्या किमती आपण एका साईडला लिहून ठेवू म्हणजे पुढचं करायला. पहा अल्फा अधिक बीटा याची किंमत आली वजा पी वजा क्यू आणि अल्फा गुणिले बीटा याची किंमत आली पी वर्ग अधिक क्यू वर्ग भागिले 2. पहा आता अल्फा अधिक बीटा सापडला, अल्फा गुणिले बीटा सापडला. आता पहा इकडे पहा आपल्याला कोणकोणत्या किमती काढायच्यात अल्फा अधिक बीटाचा वर्ग अल्फा वजा बीटाचा वर्ग. आता पहा बरे अल्फा अधिक बीटा त्याची किंमत कोणती आहे वजा पी वजा क्यू म्हणून अल्फा अधिक बीटा त्याचा वर्ग काढून घ्या वजा पी वजा क्यू कंसाचा वर्ग. याचा वर्ग पहा किती होणार पहा नीट अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग ए अधिक बी या नियमाने उत्तर काढायचं. पहा वजा पी वजा क्यू ए पहिल्या पदाचा वर्ग वजा पीचा वर्ग होणार पीचा वर्ग. येथे जरी वजा असले तरी पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे वजा पीचा वर्ग तो अधिक पी वर्ग येतो. दोघांच्या गुणाकाराची दुप्पट करायची. येथे जरी वजा असलं तरी सुद्धा येथे वजा असल्यामुळे गुणाकारामध्ये दोन्ही वेळा वजा असल्यास उत्तर अधिक येणार अधिक 2 पी क्यू हे होणार आणि अधिक क्यूचा वर्ग हे उत्तर आलं. हे उत्तर कोणाचं आलं अल्फा अधिक बीटाचा वर्ग. आता आपण ते लिहून ठेवू अल्फा अधिक बीटाचा वर्ग बरोबर पी वर्ग अधिक 2 पी क्यू अधिक क्यूचा वर्ग. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला काढायचं आहे आता अल्फा वजा बीटाचा वर्ग. पहा आता नीट अल्फा वजा बीटाचा वर्ग. एकदा आपण अल्फा वजा बीटाचा वर्ग काढला की आपलं गणित निम्म्याच्या वर संपल्यास जमा आहे. ही गोष्ट महत्त्वाची होती. बघा आता नीट अल्फा वजा बीटाचा वर्ग हा कसा काढायचा तर अल्फा अधिक बीटाचा वापर करून ते असं येणार अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा 4 अल्फा गुणिले बीटा. पाहता नीट हे मुळात असलेले नित्य समीकरण नाही. मूळ समीकरण कोणतं आहे फक्त अल्फा वजा बीटाचा वर्ग बरोबर अल्फा वर्ग वजा 2 अल्फा बीटा अधिक बीटाचा वर्ग आहे हे आहे. परंतु आपल्याला कोणती किंमत माहिती आहे अल्फा अधिक बीटा वर्ग त्याची किंमत माहिती आहे. मग अल्फा अधिक बीटा त्याचा वर्ग असतो अल्फा वर्ग अधिक 2 अल्फा बीटा अधिक बीटाचा वर्ग. आता हे 2 अल्फा बीटा अधिक आहेत. मग आता पहा बरे याचं उत्तर काय आहे अल्फा वर्ग अधिक 2 अल्फा बीटा अधिक बीटा वर्ग आणि वजा 4 केल्यावर आपोआप उत्तर कोणता होणार आहे हे होणार आहे. पहा नीट अल्फा अधिक बीटाचा वर्ग त्याचं उत्तर काय आहे अल्फा वर्ग अधिक 2 अल्फा बीटा अधिक बीटाचा वर्ग. पुढे वजा 4 ए बी केलं की या अधिक 2 ए बीतून हा 4 ए बी निघून जाणार वजा 2 ए बी राहणार. म्हणजेच हे सूत्र आपण वापरायचं
आणि अल्फा वजा बीटाची किंमत काढायची. बरोबर. अल्फा अधिक बीटाचा वर्ग आपल्याला माहिती आहे किती आहे, पी वर्ग अधिक 2pq अधिक क्यूचा वर्ग वजा 4 गुणिले अल्फा बीटा. अल्फा बीटा किती बघा बरं, पी वर्ग अधिक क्यू वर्ग भागिले 2 बरोबर पी वर्ग अधिक 2pq अधिक क्यू वर्ग. पायथन नेट 2 ने 4 ला भाग जाऊ शकतो, 2 दुणे 4 वजा 2 कंसात पी वर्ग अधिक क्यू वर्ग, कंस मांडायला विसरायचं नाही. बरोबर पी वर्ग अधिक 2pq अधिक क्यू वर्ग वजा 2p वर्ग वजा 2qचा वर्ग. आता पहा बरे, पी वर्ग अधिक आहे, पी वर्ग वजा आहे, वेगवेगळे चिन्ह आहे, त्यांचे वजा बाकी होणार, चिन्ह मात्र मोठायचे, म्हणजे वजा पीचा वर्ग ह्या दोघांचं. हे अधिक 2pq आहे तसेच 2pq. क्यू वर्ग अधिक आहे, 2q वर्ग वजा आहे, वजा क्यूचा वर्ग. मग याचं उत्तर काय आलं, अल्फा वजा बीटाचा वर्ग वजा पी वर्ग अधिक 2pq वजा क्यूचा वर्ग. जेवढ्या किमती आपल्याला आवश्यक होत्या तेवढ्या किमती आता आपल्याला सापडल्या आहेत. आता समीकरण कसं आहे आपल्याला बनवायचं, पहा. इष्ट समीकरण बरोबर कसं होणार, एक्स वर्ग वजा, नीट पाहता इकडे आपलं समीकरण कोणतं बनवायचं पहा, एक्स वर्ग वजा अल्फा ते बीटा एक्स असतो. म्हणजे आता हा आपला मुख्य अल्फा आहे, हा मुख्य आपला बीटा आहे. म्हणजे त्याचं उत्तर असं होणार आहे अल्फा अधिक बीटाचा वर्ग अधिक अल्फा वजा बीटाचा वर्ग एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा, म्हणजे अल्फा अधिक बीटाचा वर्ग गुणिले अल्फा वजा बीटाचा वर्ग बरोबर 0. हे आपल्याला समीकरण बनवायचं आहे. आता पहा, आपल्याला अल्फा अधिक बीटाचा वर्ग त्याची किंमत माहिती आहे, अल्फा वजा बीटाचा वर्ग त्याची किंमत माहिती आहे. मग आपण काय करू, आता याची आधी सोपी रूप करून घेऊ, याची आधी किंमत काढून घेऊ. पहिली किंमत कोणती काढून घ्यायची, अल्फा अधिक बीटाचा वर्ग अधिक अल्फा वजा बीटाचा वर्ग. याची आपण आधी किंमत काढून घेऊ. किती होणार पहा बरे, पी वर्ग अधिक 2pq अधिक क्यूचा वर्ग अधिक ही किंमत, हे आता कंसात मांडायचं थोड्या वेळात, वजा पी वर्ग अधिक 2pq वजा क्यूचा वर्ग. येथे अधिक चिन्ह मांडल्यावर कंस मांडा, नाहीतर या चिन्हामुळे घोटाळा होईल. मग पहा आता, पी वर्ग अधिक 2pq अधिक क्यू वर्ग, अधिक चिन्ह असल्यामुळे आतल्या चिन्हावर काय परिणाम होणार नाही, वजा पी वर्ग अधिक 2pq वजा क्यूचा वर्ग. काय आलं पहा बरं, आता पी वर्ग अधिक पी वर्ग वजा कट झाले, क्यू वर्ग अधिक वजा कट झाले, 2 2 4, उत्तर आलं 4pq. काय आले 4pq, म्हणजेच अल्फा अधिक बीटाचा वर्ग अधिक अल्फा वजा बीटाचा वर्ग, याची किंमत आली 4pq. आता आपण यांच्या गुणाकाराची किंमत काढू, म्हणजे आपण समीकरणामध्ये किंमती भरायला मोकळे आलो. पहा दुसऱ्यांदा, अल्फा अधिक बीटाचा वर्ग अल्फा वजा बीटाचा वर्ग बरोबर यांचा गुणाकार, कंसाच्या मध्ये चिन्ह नाही म्हणजे आपण गुणिले असतं. अल्फा अधिक बीटाचा वर्ग किती पहा बरे, पी वर्ग अधिक 2pq अधिक क्यूचा वर्ग. दुसऱ्या कंसामध्ये अल्फा वजा बीटाचा वर्ग वजा पीचा वर्ग अधिक 2pq वजा क्यूचा वर्ग. ही कोणती किंमत आहे, आपल्याला येथे जी किंमत हवी आहे त्याचा आपण सोपे रूप देतोय. पहा गुणाकार, येथे 3 पद आहेत, येथे पण 3 पद आहेत, प्रत्येक पदाने तिघांना गुणायचं. पी वर्ग गुणिले पी वर्ग, याचं उत्तर आलं पीचा चौथा. पी वर्ग गुणिले 2pq, उत्तर आले अधिक 2 पीचा घन होणार, पीचा घन क्यू. परत याने याला गुणायचं, वेगवेगळे चिन्ह आहे, वजा पी वर्ग क्यू वर्ग.
आता पी वर्ग संपला. आता 2 पी क्यूने गुणायचं. 2 पी क्यू गुणिले पी वर्ग अधिक गुणिले वजा वजा 2 पीचा घन क्यू होणार. नीट पहा. 2 पी घन क्यू. पीचा वर्ग आहे पी आहे त्यामुळं अधिक बेदुनी 4 4 पीचा वर्ग क्यू वर्ग अधिक गुणिले वजा वजा 2 पी क्यूचा घन. पहा 2 पी क्यू आणि हा वर्ग आहे त्यामुळे पी क्यूचा घन आला. अजून संपलं नाही, हा राहिला अजून वजा पी वर्ग क्यू वर्ग. परत याने गुणायचं अधिक 2 पी क्यू आणि हा क्यू वर्ग आहे मग काय होणार पी क्यूचा घन होणार. आता परत याने गुणलं वजा क्यूचा चौथा. पहा ही आपण कोणती किंमत काढतोय समजते का. आपला हा जो पाहिजे ना की एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स असतो गुणिले अल्फा बीटा, त्यातला हा आपण नवीन समीकरण जे हवं आहे त्याचा आपण अल्फा गुणिले बीटाची किंमत काढतोय. पहा पी चौथा आहे. पुढे पी चौथा आहे का नाही, पीचा चौथा. हे संपला. अधिक 2 पी घन क्यू वजा 2 पी घन क्यू गेले निघून वजा पी वर्ग क्यू वर्ग अधिक 4 पी वर्ग क्यू वर्ग वजा पी वर्ग क्यू वर्ग. पहा या तिघांचं मिळून एक उत्तर आपण बनवू. हे वजा आहेत हे वजा आहेत, दोघांचं मिळून होणार वजा 2 पी वर्ग क्यू वर्ग आणि हा 4 पी वर्ग क्यू वर्ग अधिक आहे. अधिक मधून हे 2 गेले, 2 राहिले अधिक चिन्ह मोठायचे 2 पी वर्ग क्यू वर्ग. सगळे पी वर्ग क्यू वर्ग गेले. वजा 2 पी क्यू घन अधिक 2 पी क्यू घन वजा अधिक गेले निघून. फक्त वजा करायला क्यूचा चौथा. येथे वजा चिन्ह येत राहिला. वजा क्यूचा चौथा हा वजा येथे आला. पाहता इकडे नीट वजा पीचा चौथा अधिक 2 पी वर्ग क्यू वर्ग वजा आपण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह काढलं तर काय होईल पीचा चौथा वजा 2 पी वर्ग क्यू वर्ग अधिक क्यूचा चौथा. मग याचा आपण कंस स्वरूपात होणार वजा कंसात. पहा नीट हा कोण आहे माहिती आहे का पी वर्ग वजा क्यू वर्गचा कंस वर्ग आहे म्हणजे पी वर्ग वजा क्यू वर्ग कंसाचा वर्ग आहे. हे उत्तर कोणाचं आलं गुणाकाराचं म्हणजे अल्फा अधिक बीटाचा वर्ग गुणिले अल्फा वजा बीटाचा वर्ग. याचं उत्तर आलं वजा पी वर्ग वजा क्यू वर्ग त्याचा वर्ग. म्हणजे आता आपण सर्व किमती याच्यातलं काढून घेतल्या आहेत. मग ते आपल्याला आता उत्तर शेवटचं लिहायचं आहे फायनल. बघा म्हणून इष्ट समीकरण बरोबर इष्ट समीकरण पुढील प्रमाणे पहा एक्सचा वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटाचा वर्ग अधिक अल्फा वजा बीटाचा वर्ग एक्स अधिक अल्फा अधिक बीटाचा वर्ग गुणिले अल्फा वजा बीटाचा वर्ग बरोबर 0. आता किमती बरोबर आपण एक्स वर्ग वजा याची किंमत आपल्याला काढलेली आहे ती किती आली बघा बरं 4 पी क्यू. इथे लिहायचं 4 पी क्यू कंस पूर्ण अधिक याची किंमत काढली आपण वजा पी वर्ग क्यू वर्ग वजा वजा कंसात परत नीट पहा पी वर्ग वजा क्यू वर्ग कंसाचा वर्ग बरोबर 0. मग आता याला सोपे रूप दिलं कसं होणार एक्स वर्ग वजा 4 पी क्यू एक्स. इथं एक्स लिहायचं राहिला 4 पी क्यू एक्स एक्स वर्ग वजा 4 पी क्यू एक्स आधी गुणिले वजा वजा कंसात पी वर्ग वजा क्यू वर्ग कंसाचा वर्ग बरोबर 0. हे ते उत्तर आलं. मग हे समीकरण असं आहे की या वर्ग समीकरणाची जी मुळं आहेत त्या मुळांच्या बेरजेचा वर्ग आणि मुळांच्या वजाबाकीचा वर्ग ही ज्याची मुळे आहेत त्याचं हे समीकरण आलं आहे एक्स वर्ग वजा 4 पी क्यू एक्स वजा कंसात पी वर्ग वजा क्यू वर्ग त्याचा वर्ग बरोबर 0. तर हे समीकरण तुम्ही सगळ्यांनी पुन्हा सोडवा
हे चांगली प्रॅक्टिस करा. हे एक अतिशय महत्त्वाचं असं एक्झाम्पल आहे. जरी अवघड असलं तर ते पुन्हा पुन्हा सोडवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवता येईल. धन्यवाद.